नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लर्न मॅथ विथ सुमित या यूट्यूब चॅनलवर मी सुमित सर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री हा टॉपिक शिकणार आहोत. हा अतिशय सोपा असा टॉपिक आहे व बेसिक क्लिअर करण्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक आपण मराठी मातृभाषा असणार आहे व मराठी, सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश अशा कोणत्याही माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर असणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत रिअल टाईम एक्झाम्पल घेऊन समजून घेणार आहोत व लेक्चरच्या शेवटी रिव्हिजन करून प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करणार आहोत. मग तर लगेच नोटबुक व पेन घेऊन सोबत बसा व जे काही इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला वाटतील ते पॉईंट नोट करा. मग आपण आता सुरुवात करणार आहोत पॉईंट या एका बेसिक कन्सेप्टपासून. मग जेव्हा मी असं एखादा प्लेन काढतो किंवा असं एखादी डायग्राम रेक्टँगल काढतो आणि त्यात असं सिम्पल असा एक पॉईंट देतो, मग या टायनी डॉटला काय म्हटलं जातं तर पॉईंट म्हटलं जातं. मग पॉईंटची डेफिनेशन काय तर इट इज अ सिंगल टायनी डॉट. पॉईंटची डेफिनेशन काय तर इट इज अ सिंगल टायनी डॉट. या टायनी डॉटला आपण काय म्हणतो तर आपण म्हणतो पॉईंट. मग हे पॉईंट देण्यासाठी मग याला काहीतरी आपण नावं द्यावं लागते. जेव्हा एकापेक्षा अनेक असतील असे तर मग ते ओळखणार कोणता कसा, मग यांना आपण नावं देतो. मग नाव देण्यासाठी एक रूल आहे, तर तो रूल कोणता तर मग याला इंग्लिश कॅपिटल लेटर जसे की ए, टी, पी, क्यू असं कोणत्याही नावाने आपण त्यांना नाव देऊ शकतो. म्हणजेच काय, पॉईंटला जे नाव दिले जाते त्यांना आपण इंग्लिश कॅपिटल लेटर यांचा वापर करणार आहोत. ओके. मग अशा हे पॉईंट आहेत. मग अशा पॉईंट आपण नेहमीच्या जीवनात कुठे बघतो, जेव्हा आपली ताई रांगोळी काढत असेल किंवा एखाद्या नकाशावर आपल्याला एखादं प्लेस बघायचं असेल किंवा आपल्या गावांचं नाव बघायचं असेल तेव्हा ते दर्शवलं जातं एका पॉईंटने. म्हणजे पॉईंट हा एक जॉमेट्रीमधला बेसिक व महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. चला तर मग तर त्यानंतर शिकूयात आपण. जेव्हा असे एक किंवा एकपेक्षा अधिक पॉईंट असतात व आपण त्या एक किंवा अधिक पॉईंट आपण एकमेकांना जोडतो, जसे की पॉईंट ए आणि बी होता आणि तो जोडल्यानंतर एक आपल्याला तयार झालेले आहे. मग या तयार झालेल्या आकृतीला काय म्हणतात किंवा रेषेला काय म्हणतात तर तिला म्हणतात सेगमेंट. मग या सेगमेंट म्हणजे काय तर ही सेगमेंट म्हणजे एक फिक्स्ड लाईन असणारी, एक लेंथ असणारी एक बाजू आहे. म्हणजेच काय तर तिला आपण सेगमेंट म्हणतो. मग हिचं स्टार्टिंग पॉईंट कोणता आहे तर स्टार्टिंग पॉईंट किंवा एंड पॉईंट आपण ए आणि बी यांना कोणत्याही याला एक स्टार्टिंग किंवा एंड पॉईंट आपण हे तर बघितलं सेगमेंट ए बी आहे, पण याला आपण लिहिणार कसे तर आपण याला सेग ए बी अशा प्रकारे आपण लिहितो. सेग ए बी का तर हे एक शॉर्टेस्ट नेम आहे. शॉर्टेस्ट नेम असल्यामुळे आपण सेगमेंट ए बी असे लिहितो. मग जेव्हा अशी सेगमेंट आहे, बरं जेव्हा अशी एखादी सेगमेंट असेल आणि या सेगमेंटला एखाद्या दुसऱ्या दिशेनं ती सतत कंटिन्यू वाढत असते. सपोज आपण हे दोन पॉईंट घेऊयात, ए हे पॉईंट पी आणि पॉईंट क्यू आहेत. बरं त्यातून जाणारे मी एक सेगमेंट काढली, पण सेगमेंट क्यूच्या नंतर परत वाढत जाते. मग अशा सेगमेंटला आपण काय म्हणणार आहोत तर अशा सेगमेंटला आपण काय म्हणणार आहोत तर आपण म्हणणार आहोत रे. रे म्हणजे काय तर अशी एक स्टार्टिंग पॉईंट जिचा स्टार्टिंग पॉईंट फिक्स्ड आहे, परंतु एंड पॉईंट स्टार्टिंग पॉईंट कसा आहे फिक्स्ड आहे, परंतु एंड पॉईंट जो आहे तो फिक्स नाही आहे. म्हणजे तो फिक्स नाही आहे. फिक्स नाही म्हणजेच काय, तो इनफायनाईट आहे. इनफायनाईट आहे. मग अशा वेळेस त्यांना आपण काय म्हणतो तर त्यांना आपण रे म्हणतो. जसे आपण बघतो सूर्याची जी किरण आहे ती एका दिशेला सूर्य होतात व संपूर्ण विश्वभर पसरत जातात. मग अशा वेळेस सूर्यांची ज्या किरणांना काय म्हणतो आपण रे म्हणतो. जसे आपण घरातली एखादी टॉर्च असेल, टॉर्चमधून जी बल्बमधून ती सुरुवात होते आणि ती सर्वत्र पसरत जाते. मग अशांना आपण टॉर्च असेल, टॉर्चमधलं जो रेज निघतात त्यांना आपण काय म्हणतो तर रे म्हणतो. मग रेला कशा प्रकारे बोललं जातं तर रे पी क्यू अशा प्रकारे, म्हणजे स्टार्टिंग पॉईंटपासून जिथं कोणतंही एंड होत नाही अशा प्रकारे, म्हणजे स्टार्टिंग जिथून सुरुवात होते तिथनं पुढे जेव्हा जिथं एंड होत नाही अशा प्रकारे जेव्हा लाईन असते त्याला आपण काय म्हणतो रे पी क्यू. इथे रे क्यू पी अशा प्रकारे लिहिले जात नाही, ही पद्धत चुकीची आहे.
समजून आलं? म्हणजे स्टार्टिंग पॉईंटपासून एंड पॉईंटपर्यंत जाणं. हे स्टार्टिंग पॉईंट आहे, स्टार्टिंग पॉईंटपासून एंड पॉईंटपर्यंत जाणं. म्हणजेच त्यांना काय म्हणतात आपण, रे पी क्यू ही अतिशय एक बरोबर आहे. बरं, मग अशी एक रे बघितल्यानंतर आपण लक्षात घ्या, समजा असे 2 पॉईंट आहेत एम आणि एन. ओके, समजा असे 2 पॉईंट आहेत एम आणि एन. ओके, ते दोन्हीही दिशेंना वाढत जातात. ओके, असे दोन्हीही दिशेंना वाढत जातात. रे एम एन असे 2 पॉईंट होते, त्यांना जोडणारी एक रेषा आहे, ती दोन्हीही दिशेंना वाढत जाते. मग अशा रेषेला काय म्हणतो आपण, ज्यांची लांबी रुंदी किंवा हे कधीही फिक्स नसते. जेव्हा त्यांची लांबी फिक्स नसते म्हणजे त्यांची कशी आहे, इनफायनाईट लेंथ आहे. इनफायनाईट लेंथ असली अशांना आपण काय म्हणतो, तर अशा रेषेला आपण म्हणतो लाईन, किंवा अशा रेला आपण काय म्हणतो, लाईन असं म्हणतो. मग हे लाईन दाखवण्यासाठी आपण लाईन एम एन किंवा लाईन एन एम अशा प्रकारे आपण दोन्हीही प्रकारे लिहू शकतो किंवा वाचू शकतो. मग अशा लाईनची आपल्याला कुठे उपयोग पडते, जेव्हा आपल्याला गणितमध्ये किंवा जॉमेट्रीमध्ये अनेक प्रकारचे असे खंड काढावे लागतात, अनेक प्रकारच्या आकृती काढाव्या लागतात. मग अशा आकृतींना आपण काय म्हणतो, लाईन्स असं म्हणतो. बरं, या लाईन्सची लेंथ ही कशी असते, इनफायनाईट लेंथ असते, हे आपण लक्षात ठेवायचं. बरं, आपण जेव्हा लाईन किंवा असं आपण नेहमी घरात वेगवेगळे चित्र पाहतो किंवा वेगवेगळे सरफेस पाहतो. अशामध्ये जे आपल्यासमोर असणारा ब्लॅकबोर्ड असेल किंवा लॅपटॉपची स्क्रीन असेल किंवा इतरही काही असतात ऑब्जेक्ट, जसे की पेन असेल, पेन्सिल असेल. मग यांचे जे सरफेस असतात त्यांना एक प्रकारे विशिष्ट आकार असतो. ओके, मग या विशिष्ट आकार असतो, पण जेव्हा आपल्याला एखादा प्लेन सरफेस असतो, जसं आपला मोबाईल स्क्रीनचा किंवा लॅपटॉपचा आहे, मग अशा वेळेस आपण त्यांना काय म्हणतो, जेव्हा एखादा फ्लॅट प्लेन सरफेस असेल, ओके, प्लेन सरफेस असेल, तर अशा सरफेसला आपण काय म्हणतो, आपल्या मॅथमॅटिकल भाषेत प्लेन काय म्हणतो आपण, या भाषेत त्यांना प्लेन असं प्रकारे म्हणतो. प्लेन म्हणजे काय, तर एक फ्लॅट सरफेस. मग या फ्लॅट सरफेसची लेंथ फिक्स असते का, नाही, ही कोणत्याही दिशेने वाढत जाते. मग पण ही कोणत्याही दिशेनं वाढत जाते हे आपण नेहमी शो करत नाही. हे यांचा एक फिक्स पॉईंट नाही, म्हणजेच फक्त रेक्टँगल किंवा कोणत्याही एका आयताकृती रेषेने आपण दर्शवत असतो. म्हणजेच यांना काय, द प्लेन इज अ 2D फिगर आहे. ही कोणती फिगर आहे, एक 2D फिगर आहे, जिला अनंत दिशेंना इनफायनाईट डायरेक्शननी ती वाढत जाते. मग अशा प्लेन त्यानंतर अशा फ्लॅट सरफेसला आपण प्लेन म्हणतो. मग समजा आपण एक असा प्लेन काढला, आत्ताच आपण प्लेन बघितला. मग त्या प्लेन काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 पॉईंट घेतले, अशा 2 रेषा घेतल्या, या 2 अशा रेषा घेतल्या. या रेषांचं नाव देऊ XY आणि AB अशा प्रकारच्या या 2 रेषा असतील. XY आणि AB अशा प्रकारे 2 रेषा असतील. मग या 2 रेषा एकमेकांना टच करतात का, नाही. म्हणजेच 2 लाईन्स, द लाईन्स present in a plane, the lines present in a plane and not intersecting, and काय आपण त्या कशा होतात, नॉट इंटरसेक्टिंग, त्या एकमेकांना छेदतात का, इंटरसेक्टिंग. यांना काय म्हणतो आपण, पॅरलल लाईन्स. आपण यांना काय म्हणतो, आपण एकदम म्हणतो पॅरलल लाईन. म्हणजे कोणत्याही 2 रेषा ज्या समांतर अंतरावर आहे, जे कधीही एकमेकांना रेषांना काय म्हणतो आपण, तर पॅरलल लाईन्स. तर मग आपण जेव्हा नोटबुकवर लिहिल्या जातो, तिथे कोणत्या तरी 2 रेषा एकमेकांना टच करतात का, नाही. मग ते उत्तम उदाहरण आहे पॅरलल लाईन्सचं. मग जशा काही रेषा ज्या एकमेकांना टच करत नसतील तर त्यांना आपण पॅरलल म्हणतो, आणि जेव्हा काही रेषा एकमेकांना इंटरसेक्ट किंवा टच करत असतील, जशा अशा क्रॉस रेषा असतील, अशा जेव्हा क्रॉस रेषा असतील, समजा MN किंवा CD अशा प्रकारच्या 2 रेषा आहेत ज्या एकमेकांना टच करतात या बिंदूमध्ये, या बिंदू P असं नाव देऊ. म्हणजे जेव्हा कोणत्या 2 रेषा एकमेकांना टच करतात त्यांना काय म्हणतो आपण, इंटरसेक्टिंग लाईन. त्यांना काय म्हणतो आपण, इंटरसेक्टिंग लाईन्स. ओके, मग हे आपण काय काय बघितलेलं, आता आपण आतापर्यंत बघितलं आहे पॉईंट,
त्यानंतर बघितलं आहे सेगमेंट, 2 पॉईंट जोडून करत काय तयार होते ते सेगमेंट. जेव्हा सेगमेंट एका दिशेला वाढत जाते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो रे. जेव्हा सेगमेंट दोन्हीही दिशांना वाढत जाते तेव्हा आपण त्याला म्हणतो एक लाईन. बरं, लाईन जेव्हा एखाद्या प्लेन सरफेसवर काढली जाते त्या प्लेन किंवा फ्लॅट सरफेसला आपण म्हणतो प्लेन. त्यानंतर आपण बघितलं पॅरलल लाईन्स, म्हणजे जेव्हा एका प्लेनवर दोन रेषा कधीही एकमेकांना टच करत नसतील तर आपण त्यांना म्हणतो पॅरलल लाईन्स. आणि जेव्हा कधी टच करत असतील एकाच प्लेनमध्ये तेव्हा आपण त्यांना म्हणतो इंटरसेक्टिंग लाईन. बरं, आपण आत्तापर्यंत बघितलं की एखादा असा पॉईंट आहे, मग या पॉईंटमधून या पॉईंटमधून जाणाऱ्या रेषा किती असतील? आपण अशा रेषा काढू शकतो, 1 2 3 4 5. हा तो पॉईंट आहे आणि या पॉईंटमध्ये जाणारे आपण किती रेषा काढू शकतो? अशा अनंत रेषा काढू शकतो. म्हणजेच एका पॉईंटमधून आपण जास्तीत जास्त किती रेषा काढतो? इन अ पॉईंट वी कॅन ड्रॉ अन इन्फायनाईट नंबर ऑफ लाईन कॅन पास थ्रू अ पॉईंट. म्हणजे एका पॉईंटमधून इनडेफिनेट किंवा इन्फायनाईट अशा नंबरच्या लाईन्स पास होऊ शकतात. हे एक महत्त्वाचं पॉईंट लक्षात घ्यायचं. बरं, मी इथं ए पॉईंट काढला, त्यानंतर इथं पी पॉईंट काढला. मग यामध्ये किती लाईन पास होतात हे बघूयात आपण. मग तुम्ही म्हणताल सर इथून एक अशी लाईन काढली, हां, इकडून एक अशी लाईन काढली, हो, मग ती एकच लाईन पास होती. मग आपण काय लक्षात ठेवायचं? सेकंड पॉईंट, देर इज ओनली वन लाईन कॅन पास थ्रू द 2 पॉईंट्स. 2 पॉईंटमधून किती जास्तीत जास्त रेषा जाऊ शकतात? तर फक्त एकच रेषा जाऊ शकते. मग पहिला मुद्दा काय आपण लक्षात ठेवण्यासारखा होता? तर एका बिंदूमधून म्हणजे इन्फायनाईट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू अ पॉईंट. आणि सेकंड मुद्दा काय होता? म्हणजे जेव्हा एकपेक्षा अधिक 2 पॉईंट्स असेल तर त्या 2 पॉईंटमध्ये जाणारी फक्त एक आणि एकच रेषा असते. बरं, आता समजा असे एक पॉईंट आहेत, 1 2 किंवा 3. मग त्यांना नाव देऊ एम पी आणि क्यू. एम पी क्यू. या एम पी क्यू पॉईंटमधून जाणारी जेव्हा एकच रेषा असते, एम पी क्यूमध्ये जाणारी एकच रेषा जेव्हा असते, मग अशा वेळेस आपण त्या रेषेंना किंवा पॉईंट्स पी एम पी क्यू यांना काय म्हणतो आपण? तो कोलिनियर पॉईंट. कोलिनियर पॉईंट म्हणजे एक रेषीय बिंदू असं म्हणतो. मग एक रेषीय बिंदू कोणते असतात? जेव्हा 3 बिंदू एकाच रेषेमधून पास होतात, म्हणजे लाईन एम क्यू यामधून कोणकोणते बिंदू जातात? ते या बिंदूमधून, या लाईनमधून पॉईंट्स, ही जी लाईन आहे ती पॉईंट एम पी आणि क्यू या तिन्ही पॉईंट्समधून जाते. म्हणजेच काय? तर पॉईंट एम पी क्यू हे काय झाले? कोलिनियर पॉईंट्स. हे एक महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढील भागात काय बघणार आहोत? तर या आज जे बेसिक कन्सेप्ट शिकलेत त्या बेसिक कन्सेप्ट शिकल्यानंतर त्यांचा जो प्रॉब्लेम सेट फर्स्ट आहे तो आपण सॉल्व करणार आहोत. तर चला तर मग भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.